नमस्कार. जीबीपी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी गणेश पोकळे. मुद्दा तोच जो सध्या चर्चेत आहे, चर्चेत आणला गेला आहे, चर्चा वारंवार घडवली गेली. हजारो दत्ताची प्रश्न विचारून तोच मुद्दा समोर आणायचा. परंतु त्याची वस्तुस्थिती काय आहे, त्याच्यात खरी गोष्ट काय हे पाहिलं पाहिजे. आत्ता सध्या प्राजक्ता माळी यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यांचा विषय चर्चेत आहे. त्याची कारण अशी आहेत की त्याला आज जर खोलात गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण हे बीडमध्ये सध्या चर्चेत आहे. त्याच्यावरती काल मोठा मोर्चा झाला, आक्रोश मोर्चा होता, तो वेदना मोर्चा होता. सर्व समाज घटकाचे आणि ते राजकीय पक्षांचे लोक उपस्थित होते. याच विषयी बोलत असताना माध्यमांशी बोलतात श्री सुरेश दस भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. अनेक माध्यमे त्यांना प्रश्न विचारतात, त्याच्यावरती उत्तर देतात. त्यांनी या गोष्टीला पकडून धनंजय मुंडे ज्यावेळेस त्यांच्यावरती त्यांनी आरोप केले, त्यावेळी धनंजय मुंडेवरती बोलताना सुरेश दस यांनी असं सांगितलं की हाच पॅटर्न नाही, तर या ठिकाणी सपना चौधरी जे बिहारच्या आहेत, डान्सर आहेत, त्या कार्यक्रमाला आल्या होत्या. आत्ता सध्या त्यांना काही काळापूर्वी नॅशनल क्रश असं म्हणलं जायचं बॉलिवूडमध्ये, टॉलिवूडमध्ये. ती अभिनेत्री रश्मिका मंदाना येऊन गेली. हे बोलत असताना खालून कोणतरी सांगितलं प्राजक्ता माळी. त्याच्यानंतर सुरेश दस असं म्हणले की हां, प्राजक्ता माळी इकडे येतात आणि कोणाला जर हे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स शिकायचं असेल तर त्यांनी परळी यायला पाहिजे. हा एक नवीन परळी पॅटर्न आहे असं त्यांचं बोलणं होतं. त्याच्यानंतर हा एक उद्रेक झाला. परंतु त्याची पार्श्वभूमी अशी सांगतो की त्याच्या अगोदर काय घडलं. करुणा मुंडे जे आहेत, धनंजय मुंडे यांची पत्नी, ज्यांना त्यांनी विभक्त ठेवलं आहे, नाहीत ते ठेवलं आहे, तर त्यांनी असा आरोप केला होता की प्राजक्ता माळीला कुठं फार्म हाऊसवर नेतात, काय काय खर्च करतात, कुठल्या हॉटेल्स बुक असतात, असा आरोप धनंजय मुंडेवर केला होता. पत्नीनेच म्हणजे आपल्या पतीवर आरोप केला होता. त्याच्यानंतर आता हे राजकारणाचा भाग आहे, पॉलिटिक्स आहे आणि हे आमदार सुरेश दस असं बोलले. त्याच्यानंतर सुरेश दस यांनी ज्या आक्रमकतेने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा मांडला, त्याच्यावरती जे आक्रमक पद्धतीने ते बोलत आहेत विधानसभेत, विधानसभेच्या बाहेर आणि स्टेजवर, कार्यक्रमात, मोर्चात, तर हा मुद्दा एकदम टोकाला असताना हा मुद्दा प्राजक्ता माळीचा त्यांच्याकडनं बोलण्यात आला आणि त्याच्यावरती फोकस करून आता तो मुद्दा डायव्हर्ट करायचा आणि हा मुद्दा फोकस करायचा, असा एक राजकीय भाग येतो. त्याच्यामध्ये काही लोकांचा सहभाग आहे. मुद्दा असा की प्राजक्ता माळी ह्या परळीला आलत्या, खोटं नाही. तिथल्या वैद्यनाथ प्रतिष्ठानने कार्यक्रम ठेवला होता आणि प्राजक्ता माळी त्यासाठी उपस्थित होते. त्याच्यामध्ये त्यांनी तोंड भरून धनंजय मुंडेंचं कौतुक केलं. हरकत नाही, कौतुक केलं पाहिजे, चांगली गोष्ट असेल तर केलं पाहिजे. तसं काय त्यांना चांगलं दिसलं असेल, त्यांनी कौतुक केलं असेल, तो मुद्दाच नाही. परंतु त्या आल्या नव्हत्या का? आलत्या. परळीला येत नाहीत का? येतात. रश्मिका मंदाना आलत्या. तर मला एक सांगा, त्याच्यामध्ये वावगं किंवा वेगळ्या अंगाने त्या बोललेच नाहीत. ते फक्त असं म्हणले की सपना चौधरी, रश्मिका मंदाना आणि प्राजक्ता माळीसुद्धा परळीला आलेल्या आहेत, एवढं आम्हाला माहिती, असं ते बोलले. त्याच्यावरती मग काल प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेणे, त्यांनी पत्रकार परिषद घेतली म्हणजे कोणतरी त्यांना घ्यायला लावणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या संतोष देशमुख यांच्या हत्येचं जे काय आता आक्रमक पद्धतीने सगळे मुद्दे मांडलेत, त्याच्यावरनं लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार. माझा मुद्दा असा आहे की सामाजिक दृष्टिकोनातून आज संतोष देशमुख यांच्या हत्येला 19-20 दिवस झालेत. आज त्या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे, त्या गोष्टीचा लढा लढला पाहिजे. त्या गोष्टीला आज सरकार दरबारी किंवा महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी असले पाहिजे. तिला बाजूला सोडून असले फालतू मुद्दे समोर आणायचे, त्याच्यावरती चर्चा घडवून आणायची, हे कितपत योग्य. आज एका लेकराचा जीव गेला आहे अशी तिथं आक्रोशपणे जे काल लोकांनी मांडलं, तर तो मुद्दा आज समोर असला पाहिजे. माझ्या ठाई हा मुद्दा संपला असं काल सुरेश दस यांनी सांगितलं. का सांगितलं? त्यांचं एवढंच मत आहे की हा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी समोर आणला गेला आहे. मुद्दा संतोष देशमुख हत्येचा आहे, त्यांचे आरोपीच आहे. वाल्मिक कराड फराडे त्यांना शोधा, त्यांचे आका जे आहेत धनंजय मुंडे, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, असं सुरेश दस यांची किंवा इतरांची मागणी. हे काय चालवलं? कुठेतरी माळींनी प्राचुर्याची आणि काय कला क्षेत्रातल्या सगळ्या लोकांचा सन्मान आहे, त्यांचा सन्मान केलाच पाहिजे. परंतु तुम्ही ज्या गावी गेलात त्या गावी गेलात असं म्हणण्यात अवघं काय? त्यामुळे एखाद्या गोष्टीला अक्षरशः न्याय मिळण्याची परिस्थिती, न्याय मिळावा यासाठी कोणतरी लढत असेल, त्याच्यात हा मुद्दा काढायचा. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी शेवटी एक सांगतो जाता, धनंजय मुंडेंच्या अगदी सुरुवातीला कॅरेक्टरवर फार चर्चा व्हायची. त्याच्यानंतर करुणा मुंडे ह्या त्यांच्या प्रश्न, त्यांना धनंजय मुंडे प्रश्न, त्यांना 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि मुलगा, ही जगजाहिरी त्यांनी त्यांच्या ॲफिडेविटमध्ये सुद्धा, म्हणजे आपल्या निवडणूक पत्रामध्ये सुद्धा दाखल केलेले, त्यांची नावं आहेत. तो मुद्दाच नाही. फक्त असं की ज्यावेळेस धनंजय मुंडे कृषी मंत्री होते, 2023ची घटना, मराठवाड्यात मोठा पाऊस झाला, अक्षरशः पिकं पाण्यात गेले, अक्षरशः पाण्यात पिकं डुबलेत, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. ही सगळी परिस्थिती असताना पीक पाणी करण्यासाठी तहसीलदार येत आहेत, राजकीय नेते येत आहेत आणि धनंजय मुंडे तिकडे परळीमध्ये
अभिनेत्री रश्मिका मंदानाचा कार्यक्रम ठेवला होता. हे असे आपल्याला कृषीमंत्री लाभले होते. इतके गंभीर, म्हणजे महाराष्ट्रात पिकं पाण्याखाली गेलेत आणि कृषीमंत्री नाचगाणे घेत आहेत. इतका असा महान माणूस कृषीमंत्री लाभलेला असताना त्याच्याकडनं काय अपेक्षा करणार. आणि मग त्याच्यानंतर जर प्राजक्त माळी परिला गेलं तर एवढं जर बोललं असतील, तो कार्यक्रमाला स्वतः धनंजय मुंडे उपस्थित आहे समोर, हे दिसतंय, जग जाहीर आहे, यूट्यूबला कार्यक्रम आहेत ते आपण पाहिले पाहिजेत, आपण पाहिले दिसन आपली. मुद्दा इतकाच, संतोष देशमुख यांच्या हत्याला न्याय मिळाला पाहिजे. धनंजय मुंडेंनी कृषीमंत्रीपदाच्या काळात काय केलं, काय दिवे लावले, हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे. काहीही केलेलं नाही. अक्षरशः त्यावेळेस मला वाटतं छत्रपती संभाजीराजे बोलले होते की आम्हाला कधी इतिहासात असा कृषीमंत्री झाला नाही की ज्याचे पिकं पाण्यात गेलेलं असताना नाचगाणे घेतो. हे छत्रपती संभाजीराजे बोलले होते. त्यामुळे आपलं काय गांभीर्य आहे आणि आपण काय गंभीर आहोत शेतकऱ्यांप्रती कृषीमंत्री म्हणून, हे जगाला दिसलं आहे. मुद्दा इतकाच, प्राजक्ता माळी आलत्या का आलत्या, रश्मिका मंदाना आलत्या का आलत्या, सपना चौधरी आल्या होत्या का आल्या होत्या. मुद्दा इतकाच, आल्या असत्यानं कार्यक्रम त्यांचा असत्यानं, ते सेलिब्रिटी साईज कार्यक्रम घेतात, त्याचे त्यांना पैसे मिळतात, संपला मुद्दा. त्याच्या पलीकडे काहीच मुद्दा नाही. तशाच प्राजक्ताताईसुद्धा आल्या, कार्यक्रम झाला, त्यांचेही त्यांना पैसे मिळाले, त्याही गेल्या. ते व्यावसायिक आहेत, अभिनेत्री आहेत, मराठी अभिनेत्री आहेत, चांगली गोष्ट आहे. मुद्दा इतकाच की तो मुद्दामध्ये अजून संतोष देशमुख यांच्या न्यायाचा लढा हा डायव्हर्ट करू नये, त्याच्यावरती फोकस असावा आणि त्या गोष्टीला न्याय मिळावा, आणि यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा, हाच मुद्दा. त्यामुळं धनंजय मुंडे यांनीसुद्धा ह्या मुद्द्याला जर काही हवा द्यायचा विचार केला असेल तर तो निष्फळ आहे, त्यात काय अर्थ नाही. कारण संतोष देशमुख यांना न्याय मिळणं हाच मुद्दा केंद्रस्थानी. तुर्तास आपण थांबूयात, पण वस्तुस्थिती काय आहे तेही आहे. GBP न्यूजला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.